नमस्कार मंडळी. भावाकडे आम्ही इंडियानापोलिसला गेलो होतो, तेव्हा त्याच्या नेबरहूडमध्ये मॉडेल होम बघण्यासाठी गेलो होतो. तिथले हे व्हिडिओ आहेत. बिल्डरने वेगवेगळे लेआउट असलेले 2-3 मॉडेल होम सगळ्यांना बघण्यासाठी केलेले होते. ही घरं बिल्डर सगळ्यात शेवटी विकतात. यांची किंमत पण जास्त असते. सगळं फर्निचर, प्रत्येक रूमचं इंटेरियर डेकोरेशन खूप छान प्रकारे बिल्डरने करून ठेवलेलं होतं. घरात एंट्री केल्यानंतर घराच्या डाव्या बाजूला स्वतंत्र असं ऑफिस होतं आणि घराच्या उजव्या बाजूला डायनिंग एरिया होता. त्यानंतर घरात आतमध्ये गेल्यानंतर स्पेशियस असं लिव्हिंग रूम केलेलं आहे आणि त्याला जोडूनच किचनसुद्धा आहे. खूप छान प्रशस्त असं हे घर आहे. हे घर एकूण 5 बेडरूमचं आहे. वरती याच्या 4 बेडरूम्स आहेत आणि खाली 1 बेडरूम आहे. अमेरिकेत ही घरं संपूर्ण लाकडांची बनवलेली असतात. इकडे थंडी असल्यामुळे लाकडांची घरं बनवतात, कारण ही घरं दगडी किंवा सिमेंटच्या घरांपेक्षा थंड पडत नाहीत. आणि घराच्या ज्या भिंती तुम्हाला दिसत आहेत त्या जाड पुठ्ठ्यांच्या आहेत. त्याला शीट रॉक असं म्हणतात. लाकडी फ्रेम आणि भिंतींच्या मध्ये इन्सुलेशन घातलेलं असतं. बाहेरील गारवा आतमध्ये येऊ नये म्हणून हे इन्सुलेशन वापरण्यात येतं. या सगळ्या घराला सेंट्रलाइज हीटिंग आणि कूलिंग सिस्टीम बसवलेली असते, त्यामुळे घर गरम राहतं. इकडे सगळ्या घरांमध्ये बॉयलर किंवा वॉटर हीटर बसवलेले असतात, त्यामुळे घरातल्या सर्व नळांना तसेच बाथरूममधल्या सगळ्या नळांना गार आणि गरम दोन्ही पाणी येतं. त्यामुळे बाहेर जरी बर्फ पडत असला तरी घरात गरम असतं आणि थंडी घरात जाणवत नाही. घरातील सगळ्या लाकडांना वाळवी लागू नये म्हणून वर्षातून एकदा टर्माइट ट्रीटमेंट करून घ्यावी लागते. जिथे बर्फ पडतो किंवा जिथे जास्त थंडी असते अशा ठिकाणी शक्यतो बेसमेंट असतेच. जेव्हा आपण अमेरिकेत नवीन घर घेतो किंवा नवीन घर बांधून घेतो तेव्हा घराचे जे प्लॅन बिल्डर आपल्याला दाखवतात त्याची एक बेस प्राईस ठरलेली असते. आपल्या सोयीनुसार जसजशा अपग्रेडेड अम्युनिटीज आपण सिलेक्ट करतो तसतशी घराची किंमत वाढत जाते. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जर चांगल्या क्वालिटीचा ग्रॅनाईट किचनमध्ये बसवायचा असेल तर एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात. तसंच आपल्याला क्लॉझेटमध्ये जर कपडे ठेवण्यासाठी शेल्फ किंवा ड्रॉवर्स करून घ्यायचे असतील तरीसुद्धा त्याचेसुद्धा एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. आणि हे संपूर्ण घर 5 ते 6 महिन्यात बांधून होतं. घर घेतल्यानंतर 1 वर्षानंतर बिल्डरची माणसं आपल्या घरी येऊन आपले जे छोटे मोठे काम आहे, म्हणजे रंग खराब झाला असेल तर किंवा प्लंबिंगचं जे काही काम असेल ते सगळे छोटे कामं करून देतात. घरात फायर अलार्म खाली आणि वरती सगळीकडे लावलेला असतो. संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेला आहे, नक्की बघा. धन्यवाद.